नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. इथे हा कपडा मी क्विल्टिंग करून घेतलेला आहे. आतून मी प्लास्टिक बोरी आणि अस्तर लावून त्यावर मी शिलाई घेतलेल्या आहेत. तर इथे या कपड्याची लांबी आहे जी 28 इंच आहे आणि रुंदी आहे 18 इंच. तर हे आपण सिंगल कपड्यापासून बॅग बनवणार आहोत. तर इथे आपण साईडला 2.5 इंचावर मार्किंग करून घेत आहे मी. इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे पूर्ण. तसंच दुसऱ्या साईडला पण आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. इथे रेषा आखून घ्यायची आहे. आणि दोन्ही साईडनं आपल्याला अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावर शिलाई करून घ्यायची आहे. अगदी असंच आपण दुसऱ्या साईडनं पण शिलाई करून घेणार आहोत. तिथे शिलाई करून झालेली आहे. तर इथे आपण कपड्याच्या वरच्या भागी आपण या ठिकाणी सेंटर काढून घेत आहोत. आपण सेंटर एवढ्यासाठी काढलेले इथे बेल्ट बसवून घ्यायचे आहेत आणि सेंटरपासून दोन्ही साईडनं आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि मार्किंगच्या ठिकाणी हे बेल्ट बसवून घ्यायचे आहेत. इथे आपण बेल्टची उंची पाहिलेली नाही आहे, तर इथे दाखवते मी. अशा पद्धतीने आपण इथे बेल्ट लावून घेतलेला आहे हा. दुसऱ्या साईडला पण अशाच पद्धतीनं बेल्ट लावून घेणार आहोत. तर इथे बेल्ट लावल्यानंतर एक स्ट्रिप घेतलेली आहे मी 1.5 इंचाची. त्याचा आपण पायपिंगसाठी यूज करणार आहोत. तर पायपिंग मी खालच्या साईडनं फोल्ड करून घेतलेली आहे. सुरट बाजू वरती ठेवलेली आहे. अगदी असंच दुसरी साईड पण आपण बेल्ट लावून घेतलेला आहे. तर इथे बेल्ट लावून झालेले आहेत. तर आपण इथे सेंटर काढून घेतलेलं आहे. सेंटरमध्ये आपल्याला इथे वेलक्रो लावायचे आहेत. तसं दुसऱ्या साईडला पण आपण दुसरा वेलक्रो लावून घेत आहे या ठिकाणी. इथे दोन्ही साईडचे वेलक्रो लावून झालेले आहेत. आता आपल्याला बॅग अशी उलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला शिलाई करायची आहे.
इथे क्विल्टिंग करताना मी क्विल्ट एक बॉक्स घेऊन मी आतल्या साईडने मी तो परत पलटवून घेतलेला होता, त्यामुळे शिलाई पूर्ण आतल्या साईडनं गेलेली आहे. त्यामुळे आपण जेव्हा स्टिच करतो त्यावेळेला बाहेर धागे वगैरे दिसत नाही, फिनिशिंग छान येतं याला. तर इथे मी 2.5 बाय 2.5चे असे 2 बॉक्स कट करून घेत आहे या ठिकाणी मार्किंग करून. तर ते कॉर्नर कटिंग करून झालेले आहेत. ते स्टिच करून घ्यायचं आहे आता. आपण दोन्ही साईडनं डबल स्टिच केलेलं आहे. तर ती बॅग आपली पूर्ण झालेली आहे शिवून. तर आपण सुलट करून घेत आहोत. कॉर्नर अगदी व्यवस्थित निघालेत आणि बॅग मोठी झालेली आहे व्यवस्थित. ही सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. साईडनं पण पाहू शकता तुम्ही. ही साईडची बाजू अगदी फोल्ड केल्यासारखी झालेली आहे स्टिच केल्यामुळे. इथे वेलक्रो बघा आतल्या साईडनं भरपूर जागा आहे. वेलक्रो लावला की ही बॅग अशी फोल्ड होते वरच्या साईडनं आणि बेस पण चांगला आहे याचा. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.